पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर उंची प्राप्त केले बॉलने. तिथे फिल्डर येत आहेत, जजमेंट करतायत आणि जजमेंट चुकलेला आहे. पाहता पाहता 2 रन्स मिळतील. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वपूर्ण हे सूत्र आहे. परंतु इथे कॅच ड्रॉप झाले आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चांगला बॉल होता, चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पंच नो बॉलचा इशारा करतायत. यस पंच जग या वेळेला आक्षेपार्ह केला गेलाय. गोलंदाजाला सुधारणा करावी लागेल. मागील टुर्नामेंटमध्ये भरपूर गोलंदाजांवर बंदी आणली होती. असं नाहीये की मात्र तुमच्यावर आता बंदी आणली तर ती कायमस्वरूपी राहील. त्यासाठी तुम्हाला खूप काही सुधारणा कराव्या लागतील आपल्या करिअरमध्ये. फॉर एक्झाम्पल मुथय्या मुरलीधरनच घ्या, ज्या गोलंदाजाला 7 वेळा हेर ज्या पंचांनी आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलियन अंपायर होते, त्यांनी 7 वेळा बंदी आणली होती. परंतु एक त्यांनी निश्चय केला, ध्येय ठेवलं की नाही मला काहीतरी जगासमोर करून दाखवायचं आहे आणि एक टॉप वर्ल्ड क्लासचा पहिल्या नंबरचा गोलंदाज बनला मुथय्या मुरलीधरन. डॅरेल हेर या पंचांनी मात्र त्याला बंदी आणली होती. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय डीप मिड विकेटला. फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 4 या धावसंख्येवर. 2 बॉलचा खेळ अखेरीस सांगू यावेळेला आपण पाहताय 4 रन झालेले आहेत. पहिल्याच गोलंदाजाला मात्र सुमितला आपण पाहू शकलात बंदी आणली. भावेश पवार सारख्या गोलंदाजाला सुद्धा बंदी आणली होती. अप्रतिम काय बॉल डिलिव्हर्ड केला होता, अगदी समोरून फिरवला. फिंगरचा चांगला वापर करत असताना बॉलला पुढे ठेवलं आणि आमंत्रित केलं होतं यावेळेला फलंदाजाला की तू हा स्ट्रोक एक्झिक्यूट कर. परंतु सरळ बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल. यावेळेला स्टेप आउट झालंय. 3 साईड आउटचा फटका आउट इनफिल्डच्या वरून खेळले गेलंय. फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. सिंगल डबल हे क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे आणि त्याच सिंगल डबलला मात्र महत्त्व देत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 रन. 6 रन झालेत. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली आणि सरळ बॉल निघून जाईल 1 रनसाठी. डिक्लेरेशन झोनमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. आपण पाहतायत अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत रामजी बाबा क्रिकेट मंडळ आयोजित RMC ट्रॉफी 2026च्या माध्यमातून अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ग्रामीण धमाका बिग बॅश जी स्पर्धा पार पाडली गेली त्याचा संपूर्ण पॅटर्न जो आहे तो ड्रेस कोटिंगचा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आवर्जून हे सगळे खेळाडू ती स्पर्धा पाहतात आणि इथे हॅमर केलं होतं या बॉलला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल विसावला फिल्डरच्या हातामध्ये. फलंदाज बाद.
थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सध्या आपण पाहतायत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7-1. पहिला धक्का सुयश बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कौस्तुभ गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कौस्तुभ या खेळाडूकडे पाहिलं जातं. 7-1 सध्या स्थिती आपण पाहू शकलात. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न जरूर करतायत फलंदाज, परंतु त्या बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये. त्या मेरिटवर येऊन खेळत नाहीये. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येऊन खेळत नाहीयेत. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित. युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर, आय कॉर्डिनेशन आणि टायमिंग खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. वेलाप्रतिम डान्सिंग डाऊन द ट्रॅक, थ्रू दी कव्हर खेळण्याचा प्रयत्न, नशिबाने साथ दिली नाही फलंदाजाला, परंतु 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. RMC ट्रॉफी. सध्या कुमारजी नाईक साहेब खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. एक समाधान असतं, 4 शब्दांचा अर्थ समाधान. ते समाधान कधी मिळतं जेव्हा आपला एखादा संघ चांगली कामगिरी करतो. आणि इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद. अतिशय चांगला झेल टिपला गेला. बॅक टू द डग आउट. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दरम्यान 2 गडी बाद झालेत आणि संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले गेले. या बॉलला बाउन्स केलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 10 या धावसंख्येवर 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर इथून पार्टनरशिप कदाचित झाली तर डेफिनेटली धावांचा वेग वाढताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु एक पार्टनरशिप करावी लागेल. कौस्तुभ यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आधून टाकण्याचा प्रयत्न केला. फिल्डरला जज करता आलेलं नाहीये या बॉलला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धाव घेण्याच्या प्रयत्नात होते, परंतु इथे नकार दिला. आणि पाहता पाहता सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 11 या धावसंख्येवर. 11 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 4 बॉलचा खेळ झालाय. कोरोटी टीम बॅटिंग करत असताना त्याच्या अगेन्स्ट वसई 11 बोळींच, विकास 11 बोळींच हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाठीमागे कटआउट्स आपण पाहू शकतायत. या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत तर सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. हलक्याशा हाताने अप्रतिम नरम हाताने खेळला होता. फक्त चेंडूला येऊन दिलं, ढकलून काढलं आणि 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. सुरुवात संत गतीने झाले. कधी कधी सुरुवात तुमची संत गतीने होते, मग एंड चांगला जातो. कधी कधी सुरुवात चांगली जाते तर कधी एंड खराब जाताना पाहायला मिळतो. या क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी होतच राहतात. अप अँड डाऊन, चढ उतार तुम्हाला मात्र सहन करावेच लागतात. कधी चांगल्या इनिंगला सामोरे जावं लागतं, कधी वाईट इनिंगला सामोरे जावं लागतं. आणि ह्या वेळेला बॅटचा टो एंड लागत असताना खेळपट्टीवर बॉल राहतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना फक्त आणि फक्त आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्ती अखेर 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कौस्तुभचं यावेळेला कौतुक करावं लागेल. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार, मॅग्निफिसंट बॉलिंग. अचूक टप्प्यावर यावेळेला जरूर गोलंदाजी केली गेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा 2 गडी बाद. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक.
beautiful, so elegant, just looking like a wow. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि या आपण आवाज ऐकूया आमचे साथी समालोचक मित्र भरतजी मोरे यांचा. धन्यवाद. चल वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकाकडे हा सामना. तिसऱ्या षटकामध्ये आदित्य आहे आणि आदित्यला यावेळेला लवकर आमंत्रित करण्यात आले. कदाचित चेसिंग मॉडेल असल्या कारणानं लवकर आदित्यला आणण्यात आणलं आहे आणि त्यावेळेला विकेट येत असताना साई मैदानाबाहेर येतोय साईची जागा घेण्यासाठी. रिहांग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. बघा मागील काही मॅचेसमध्ये जर बघाल तर पहिल्या इनिंगमध्ये धावा मोठ्या प्रमाणात बनलेल्या नाही आहेत. ज्या धावांची अपेक्षा केली जाते त्या धावा बनताना दिसत नाही आहेत आणि त्यामुळे चेसिंग थोडीशी इझी होते, लवकर होते. तुर्तास नवीन फलंदाज रिहांग मैदानात आल्यानंतर रिहांगचा खेळ बघूयात कशा पद्धतीचा राहतोय. 13.3 सॉरी 2.2 13वरती 3. ओ शॉर्ट बॉल, याला टोलावण्याचा प्रयत्न, चेंडूचा हवेत, सुमित चेंडू खाली, कोणतीही चूक नाही. बॅक टू बॅक विकेट. रिहान सुद्धा माघारी परततोय. गॉन. थँक्यू विजय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 13वरती धावफलक थांबले. 2 लगातार विकेट आल्यात. सचिन मैदानाच्या आतमध्ये येतात आणि सचिन आल्यानंतर आता मोठी जबाबदारी सचिन यांच्या खांद्यावरती सुद्धा आहे. दुसऱ्या बाजूला सुयश पाटील आहे, म्हणजे जे टॉप ऑर्डर फलंदाज आहेत त्याच्यामध्ये यश म्हणा किंवा ऋषभ म्हणा हे बाद होत असताना, साई म्हणा मैदानाबाहेर गेल्यात म्हटल्यानंतर मिडल ऑर्डरवरती खूप मोठा भार आला आहे. या धावपलकाला मोठं करण्याचा, या धावपलकाला मोठ्या प्रमाणात सजवण्याचा जो काही भार आहे, की जी काही जबाबदारी आहे ती सध्याला आता सचिन यांच्यावरती. एक्सपिरियन्स प्लेअर आहेत, अनुभव सचिन यांच्याकडे मोठा आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, वेगानं फेकी केली जाते पण तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. चौदावरती 4 समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड, चेंडू हवेत पण टप्पनच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत सिंगल धाव येताना पाहायला मिळते. ती मजा थोडीशी निघून गेली आहे, कारण चौकार षटकार येत नाहीत, पहिल्याने धावा बनत नाहीत, शब्द सुचायचे मांदे चालत. कारण एक एकनी ज्या वेळेला धावपलक पुढे जातं, बॉल हातातून निघून जातो, पायाला लागतो, अंगाला लागतो, बाईत जातो, ती मजा दिसत नाहीये. पण आता इथून पलटवार नाही. सचिन यांच्या बॅट लागून चेंडू मागे निघून गेला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 16वरती 4 विकेट टीम कोरोटी.
चला शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी प्रथम मैदानाच्या आतमध्ये येतोय. मग प्रथमला चौथं षटक हाताळण्यासाठी येणं म्हणजे सुरुवातीला 3 बॉलरने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली असं म्हणावं लागेल. हो यावेळेला चेंडू मागे निघून जात असताना पहिला चेंडू निर्धाव येतोय. प्रथमने सचिन यांना बीट केलंय. शोल्डर डाऊन करून चालणार नाहीयेत. या सामन्याला जिंकण्यासाठी किमान तुम्हाला 25-30च्या घरात तरी जावं लागेल आणि 25-30च्या घरात जाण्यासाठी 2 मोठे फटके मदत करतील. मोठे फटके 2 चेंडू हवेत. स्टेप आउट 2 चेंडूला पाठवलंय सरळ डागआउटच्या दिशेने. सचिनच्या बॅटमधून येतोय शानदार दमदार बहारदार षटकार. थँक्यू डीजे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळला गेला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे राजेशने वेगाने चेंडूला फेकले. इथे रनआउटची अपील केली गेली. पंच सांगतात नॉट 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 आउट. सिंगल. तेवीस वरती 4. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. जर का एकाच मोठा फटका आला तरी सुद्धा ही मॅच चांगली रंगू शकते बनू शकते. बॉलिंग्सकडे बॅटिंग ऑर्डर मोठा आहे तरी सुद्धा कोरोडेचा बॉलिंग अटॅक जर का ॲक्टिव्ह झाला सुरुवातीच्या 2 षटकामध्ये लो स्कोरिंग ती ओव्हर राहिल्या किंवा 3-4 रनाच्या ओव्हर आल्या तर मजा येईल. तुर्तास 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. तोपर्यंत काय घडते बघूयात. काय दुसऱ्या बाजूला सुयश उभा राहत असताना त्याच्या बॅटमधून एकाच मोठा फटका येतोय का. सद्यस्थितीला बॉलिंगचे खांदे थोडीशी उंच आहेत. कोरोटीला या मॅचमध्ये परत येण्यासाठी एकाच मोठा फटका. पुन्हा एकदा बॉलिंग वरती प्रथम तयार. समोर सुयश स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. मोठ्या फटक्याची गरज होती आणि मोठा फटका आलाय सरळ पुन्हा एकदा कोरोटीच्या डगआउटच्या दिशेने. उत्तुंग षटकार 6 धावा. थँक्यू टू से. हो यावरचा चेंडू चष्टीच्या बाहेरून आतमध्ये येत असताना पंचांनी दंडित केलं. वाईटद्वारे अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि आता हळूहळू स्थिती सुधरत चालली आहे बदलत चालली आहे. 30 वरती 4 आहेत आता शेवटचे 2 चेंडू. दुरून खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि दुरून खेळत असताना बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बघा 2 षटकार लगावले गेले ते स्टेप आउट होऊन खेळत असताना लगावलेत. त्या व्यतिरिक्त जे बॉल केले त्याच्यावरती चांगलं कनेक्शन नाही बघायला मिळालंय. म्हटल्यानंतर शेवटचा चेंडू कसा असणार. शेवटच्या चेंडूवरती काय करणार याची सर्वांना उत्कंठा लागली आहे. धावफलक 30 वरती थांबलाय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. उसळी घेणारा चेंडू. यावरचा चेंडू खेळत असताना फलंदाज टॉपिक क्रीजच्या बाहेर आणि त्यानंतर इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. बघा वाईट मिळालंय. सुयशचा काहीतरी बर्थडे आहे त्यामुळे कदाचित हे बर्थडेचं गिफ्ट मिळालं असावं.
बक्षीसवर पण एक बॉल पुन्हा एकदा खेळायला मिळालेला असावा. विश यू हॅपी बर्थडे. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा पंचाने दिलाय. आणि आता 31 वरती धावफलक. शेवटचा चेंडू मिळाला. काय शेवटच्या चेंडूवरती षटकार चौकार मोठा फटका बघायला मिळतो का? गरज आहे कोरोटी संघाला मोठ्या फटक्याची. चांगल्या स्थितीमध्ये जाण्यासाठी हा मोठा फटका. सुयश स्टेप आउट झाले आहेत पण नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू कुठे गेला? हातातून निसटला. एक झाली. समजण्या पलीकडे नक्की काय मैदानात घडतंय. ज्याच्याकडून फटके यायला नको, ज्याच्यावर होते त्याच्यावर होते फटके पडतायत आणि जिथून यायला पाहिजे तिथे चांगल्यावर पडतायत. अखेरकार जे धावफलक 15-20च्या आसपास जाणं गरजेचं होतं ते जाऊन थांबले. आता 32 वरती 33 धावांचं लक्ष आहे. 33 इज द टार्गेट. थँक्यू डीजे. चला बोलीज लवकरात लवकर मैदानात बाहेर या. कोरोटी फिल्डिंग लावून घ्या. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. कोरोटी फलंदाज पाठवायचे आहेत. बोलिंज हॅलो बॉल हवाय का? चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला राजस, दुसऱ्या बाजूला हार्दिक. बॉलिंग मार्क वरती साई. पाठलाग करायचा आहे तो.
33 33 इज द टार्गेट. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. ओहो, बाहेरून चेंडू आतमध्ये येतोय. पंचाने वाईडचा इशारा दिलाय. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त स्वरूपाची धाव धावपलकामध्ये ऍड होईल. धावांचं पाठबळ कमी असताना तुम्ही अशा प्रकारचे चेंडू हाताळू शकत नाहीत. जर का तुम्ही अशा प्रकारचे चेंडू हाताळलात तर कदाचित तुमच्यासाठी धावांना वाचणं अवघडून बसेल. पुढचा चेंडू राजेशने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण हेलिकॉप्टर उडवत असताना पाय कुठे होते हा एक प्रश्न. आणि चेंडू एका धावेसाठी जात असताना डिक्लेअर झोन मध्ये जातो. सिंगल धाव येते. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. 2 धावा आल्यात. बिनबाद 2. साई पुन्हा एकदा बॉलिंग बागपती सज्ज होत असताना त्याच्यासमोर हार्दिक आहे. ट्रॉफी आपण बघत आहात. मॅच नंबर 9. 9वा सामना आपल्या भेटीला आलाय. सकाळी 9:15 9:30च्या आसपास पहिला बॉल पडला आणि त्यानंतर एक मॅच पुढे होत गेली. काही मॅच एका बाजूने झुकत्या झाल्या जरूर, पण काही मॅचमध्ये चांगली रंगत बघायला मिळाली. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला टोलवलाय. रनआउटची संधी. ओहो, हातातून चेंडू निसटलाय. हातातून निसटलाय त्यामुळे एक धाव हार्दिकने सहज धावून कंप्लीट केली आहे. सिंगल धाव धावपलकामध्ये ऍड होते. एका धावाने धावपलक पुढे जाऊन पोहोचत असताना 3 वरती. 22 चेंडू आणि 30 धावा. इक्वेशन तितकी मोठी नाही आहे, पण तुमच्याकडे जर का ठोस प्लॅनिंग असेल. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं एक मॅच ज्याच्यामध्ये 28 धावांचा बचाव बघितलाय. 28 धावा RCMने या मैदानावरती वाचवल्यात आणि त्यामुळे कोरुटी संघाकडे त्या 28 धावांना बघितल्यानंतर एक वेगळा आत्मविश्वास सुद्धा आलेला असणार आहे. एक मोठं बळ मिळालेलं असणार आहे की आपण सुद्धा या धावांचा बचाव करू शकतो. आतमध्ये येणारा चेंडू आणि चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनच्या दिशेने. राजेशने मोठाच प्रहार लगावण्याचा प्रयत्न केला. जोराने बॅट फिरवली, पण एकच मिळते, त्यामुळे सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. आता 3 चेंडू आणि 4 धावा. वारंवार फील्ड बदललं गेलंय कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानात आहे. डावखुरा फलंदाज हार्दिक चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, पण या मैदानात खेळत असताना कोणाचा किती फॉर्म आहे किंवा कोण किती स्ट्रॉंग आहे त्याच्यापेक्षा ॲट प्रेझेंट कोण कसा खेळतोय त्याच्यावरती सामन्याचा रिझल्ट होताना दिसत असतो. ओ, यश वजे काय फिल्डिंग आहे. शानदार फिल्डिंगचा नजारा. फील्ड करत असताना चेंडूला फेकी सुद्धा केली गेली. फक्त एकच धाव त्या चेंडूवरती मिळते. म्हणूनच यश लॉंग ऑफच्या दिशेने डावखुऱ्या फलंदाजासाठी जे क्षेत्र आहे मिड विकेटचं तिकडे जाऊन उभा राहतो. त्याचं कारण एकच होतं की चेंडू कोणत्या प्रकारे बाउंड्री लाईनच्या जवळ जाऊ नये, बाउंड्री मिळू नये. पाच वरती 0. शेवटचा आणि अंतिम चेंडू. प्रत्येक चेंडूमध्ये 1 धाव आली आहे. राजेश समोर पुन्हा एकदा साई पहिलं षटक घेऊन आला. त्याच्यामागचं कारणच हे असावं की सुरुवातीला दडपण आणण्याचा प्रयत्न कोरडी करते आणि त्यामध्ये जवळजवळ ते यश सुद्धा मिळाले दडपण आणण्यामध्ये. हो, नाही समजू शकला टप्प्याचा वेट, परंतु चेंडू उशिराने येत असताना टप्पा म्हणून निष्ठरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 धावा बिनबाद विकास इलन बोळेंज. पाच धावा झाल्यात पहिल्या षटकानंतर. आता 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 10चा फासला आहे, पण 10चा फासला क्लिअर करण्यासाठी कोण किती कॉन्ट्रीब्यूट करतोय. बोळीजला फासला क्लिअर करायचा आहे, पण कोरोटीला हा फासला वाढवायचा आहे आणि फासला वाढवण्यासाठी योग्य ते पाऊल स्वतः यश वजे
बॉलिंग मार्कवरती आलेत. यश एक तारणहार बॉलर म्हणून त्याकडे बघितलं तर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. कोरुटीसाठी यशने अनेक वेळा मॅच विनिंग पारी खेळलेल्या आहेत, बॉलिंग केलेली आहे. यश समोर हार्दिक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं, तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. विकास इलेव्हन बोळिन्स या मैदानावरती खेळत असताना तो घरचा फील त्यांच्यासाठी, कारण हे घरचं मैदान आहे. पण तो कॉन्फिडन्स आत्तापर्यंत या इनिंगमध्ये दिसून नाही आला आहे. मगाची मॅच खूप चांगली फिनिश केली होती प्रथमने बॅटिंग करत असताना, त्यावेळेला 43 धावांचा पाठलाग होता. तुर्तास या मॅचमध्ये जिंकण्यासाठी जो स्टार्ट हवा आहे सेकंड इनिंगमध्ये त्याच्यापासून वंचित ठेवलं कोरोटेने. शेवटच्या षटकामध्ये आलेले त्या दोन षटकाराने कहाणी पूर्णपणे बदलली आहे. शेवटच्या चेंडूवरती एक धाव आले, तिथून एक वेगळा कळस रोवला गेलाय. हो, फुल टॉस बॉल आणि या चेंडूला पॅडल स्वीप करत असताना मागचा गुडघा हलकासा वाकवला आणि त्यानंतर ऑनसाईडला चेंडूला खेळलं. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जात होता. अगोदरच एक वळण भेटला आणि डिक्लेअर झोनमध्ये गेला. सिंगल धाव आली आहे, स्ट्राईक रोटेट झाली आहे. 2 चेंडू 2 धावा आल्यात, टोटल 7 धावा झाल्यात. प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, जो की थोडासा फायदेमंद सुद्धा आहे पण त्रासदायक सुद्धा आहे. कारण एक धाव आल्यानंतर तो आस्किंग रन रेट तर वाढणारच आहे. म्हटल्यानंतर तुम्हाला मोठा फटका अधूनमधून मारावं तर लागणारच आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर पंच वळत असताना सांगतात इट्स वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होते. अशा प्रकारचे चेंडू हे थोडेसे बळ देतील, साथ देतील त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी, धावांचा पाठलाग करण्यासाठी विकास इलेव्हन बोळिन्सला. श्रेयाने जर का कॅच घेतला तर पूर्वीकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. तर श्रेयासाठी बक्षीस आहे. त्या चेहऱ्यावरती हलकीची स्माईल आहे. पूर्वीकडून त्याच्यासाठी बक्षीस आहे 500 रुपयाचं. जर का झेल घेतला तर वाईड नंतर डॉट. हार्दिक बीट झालेत. पुन्हा एकदा यश वजा हार्दिक समोर. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका बसलाय. दोघे तिघे एकमेकांसमोर आलाय. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. ओहो, यावेळेला थ्रो केला ऋषभकडे, तोपर्यंत सिंगल धाव पुन्हा एकदा आली आहे. एकावरती समाधान मला वाटतंय. सिंगल धाव. हो, फुलटॉस बॉल यावेळेचा, परंतु या चेंडूवरती नाही राजेशला फायदा उचलता आला. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईड +1. 2 धाबा. बॅटने धावा बनत नाही आहेत, फलंदाजाकडून धावा बनत नाही आहेत, परंतु नशिबाची साथ मात्र विकास इलेव्हनकडे, बोळिन्सकडे. 2 धावा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. आता 14 चेंडू आणि 22 धावांची गरज. 10चा फासला 8 वरती येऊन थांबलाय. स्ट्राईक रोटेट. हार्दिक पुन्हा एकदा यश वजे समोर. हो, स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, पायामधल्या चेंडूला ऑन साईडला ड्राईव्ह केला. एका धाब्यासाठी सिंगल धाव घेतली गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव वेगानं कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेला. थ्रो करू की नको. यश द्विधा मनस्थितीत सापडल्याने अखेरकार यशने चेंडूला नाही फेकायचं असं ठरवलं. तोपर्यंत 2 धावा चोरल्या गेल्यात. RRR रिक्वायर्ड रन रेट 9.23. 9च्या आसपासच्या धावा बनवायच्या. शेवटचा चेंडू बाकी. 13 चेंडू 20 धावा. हो, दुरून लपेंडाचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. श्रेया चेंडूच्या मागे धावतो, तोपर्यंत एक धाव सिंगल.
2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावपलकावरती टीम विकास एलन बोळींज. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. थँक्यू. दोन षटकं संपली. 2 षटकानंतर पाणी मैदानाच्या आतमध्ये गेला. चल, नवीन गोलंदाजी मार्कवरती आल्याने पहिला चेंडूवरती प्रणवने वाईट बॉल हाताळला. प्रणव बेसिकली मागील मॅचेसमध्ये जर बघितला 2 मॅचेसमध्ये तर त्याने पहिलं षटक हाताळलंय. यावेळेला तिसऱ्या षटकामध्ये आलाय. बॉलिंगमध्ये इतका मोठा बदलाव करून या मॅचला खेळण्याचा प्रयत्न कोरोटी संघ करतोय म्हटल्यानंतर त्यांचा हा प्रयत्न कितपत सफल आणि कितपत असफल ठरतोय ही येणारी काळवेळ सांगणार आहे. तुर्तास बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. रिषभ चेंडू खाली आहे. त्यानं टिपला झेल. फलंदाज हार्दिक बाद. थँक्यू डिझे. थँक्यू डिझे. चला, 15 वरती 1. 2.1 चेंडूचा खेळ झाला आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना वाईट बॉल आला. विकेट आली. प्रथम वजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रथमने मगाशी मॅच पण एक पारी खेळली होती. यावेळेला बघूयात त्यांच्या बॅटमधून धावा येतात का. मोठा फटका आल्या प्रथमच्या बॅटमधून. आसमानी टोला परंतु क्षेत्ररक्षक चेंडू. ओहो, चुकी झाली. अशा वेळेला प्रथमचा झेल सोडणं म्हणजे तुम्ही मॅच सोडणार. चेंडू सीमा रेखा पार. षटकार. 6 धावा. थँक्यू डिझे. षटकार आला पण त्या षटकाराची किंमत किती मोठी होती हे बाकीच्या सर्व खेळाडूंना माहिती आहे आणि त्यामुळेच थोडासा आक्रोश बघायला मिळाला यशकडून. बाकी सर्व खेळाडूकडून 21 वरती 1. 10 चेंडू आणि आता 12 धावांची गरज. सामना जवळ आलाय.
समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु एक संधी मिस केली गेली. सिंगल दाब आली आहे. एकाने आता पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय, पण कुठे ना कुठेतरी मनामध्ये असं वाटतं की हा सामना थोडासा रंगतदार बनणार आहे. बोलिंग संघ धाबांचा पाठलाग ज्या पद्धतीने करतोय, जितक्या अचूकतेने गोलंदाजी कोरोटी संघ करतोय, त्या साऱ्या गोष्टीला बघता हा सामना थोडासा क्लोज जाईल असं वाटायला लागले. यानंतर होणारा सामना दोन्ही कर्णधार प्लीज रिपोर्ट करा. 21-22 वरती 8 चेंडू 11 धाब्यांची गरज आहे. स्ट्राईक हिंट वरती राजेशच्या समोर मारण्याचा प्रयत्न, फटका फासलाय, चेंडू चाव्यामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलचीचा प्रयत्न आणि झेल सुटलाय. झेल सुटला तर सुटला, एकाच्या बदल्यात 2 धाबा गेल्या. श्रेयाने चेंडूला अडवलं, फेकी करेपर्यंत 2 धाबा. ओ इथे तिसरी धाव. ये क्या हो रहा है, समज के बाहेर आहे, समजण्या पलीकडे आहे. नक्की मैदानात घडतंय तरी काय. थँक्यू 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 थँक्यू. चौकार आला, 4 धावा आल्या, समीकरण बदललं, 29 वर धावफलक जाऊन पोहोचला आणि आता 6-4 ची इक्वेशन आली. इक्वेशन फसली कुठे या सामन्यामध्ये? जर का तो षटकार आला नसता, तिथे जर विकेट आली असती 6 धावा प्लस झाल्या असत्या. जर त्या तिथे विकेट आली असती तर या 4 धावा सुद्धा मिळाल्या नसत्या. पण आता जर तरला थारा कुठे असतो क्रिकेटमध्ये, जर तरला थारा कुठे असतो? त्या 3 धावा सुद्धा टेन्शन वाढवणाऱ्या राहिल्यात, मनोबलाला कुठे ना कुठेतरी खुंटणाऱ्या ठरल्यात आणि त्यामुळे हा सामना बोलिंगच्या बाजूने झुकता झालाय. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी सचिन आलाय. मगाशी सुद्धा संकट आलं होतं, त्यावेळेला सचिन धावून आले होते. सचिनच्या बॅटमधून षटकार बघितला होता. आता सचिनला बॉलिंग करत असताना धावा वाचवायच्यात. सचिन यांच्या समोर राजस. प्रथमने गोलंदाजीमध्ये तितकी चांगली कामगिरी नाही केली, पण फलंदाजीमध्ये तर त्याचा चांगला दमखम दिसून आलाय. ही एक बॉलिंगसाठी चांगली बाब. पण कोरोटी दुरून खेचण्याचा प्रयत्न, लपेटलंय, चेंडूला पाठवलंय सीमारेषा जवळ. वडा कॅच, झेल टिपला गेलाय आणि राजस मैदाना बाहेर जातोय. अजून एका विकेटचा पत्र गॉन. थँक्यू थँक्यू डुचे. चला शेवट गोड करण्यासाठी कोण येणार? तर कुणाल आलाय. आता कुणाल मैदानाच्या आतमध्ये आला आणि कुणालकडून अपेक्षा काय? 5 चेंडू 4 धावांची गरज असताना काय मोठ्या फटक्यासाठी जाणार कुणाल, की सिंगल डबलचा प्रयत्न करणार? सचिन आहे, एक्सपिरियन्स प्लेअर आहेत. एक चांगला झेल बाउंड्री लाईनवरती पकडला गेलाय. कोरोटीकडून कमबॅक करण्यासाठी पहिलं पाऊल उचललं गेलंय.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मेडिकलच्या दिशेने चेंडूला पाठवलाय आणि कुणालने एक जेंटल पुश केलाय ज्याच्यावरती 2 धाबा अर्जित केल्यात. समजदारीने भरलेले क्रिकेट बघा. तो तो अजून त्रास म्हणजे ज्यावेळेला RCMच्या अगेन्स्ट खेळत असताना विकास स्मृती चषकामध्ये बॉलिंग संघ खेळला कदाचित त्यातल्या काहीशा आठवणी आहेत आणि त्यामुळे प्रत्येक पाऊल हे विचार करून उचललं जातंय. पण कोरोटी संघ सचिन अजूनही या सामन्याला जिंकवण्यासाठी प्रयत्न करणार, कारण आतापर्यंत भरपूर मॅचेस बघितल्यात कोरोटी कधी लवकर मॅच सोडत नाही. त्यामुळे या मॅचला जिंकण्यासाठी काय ती ठोस पावलं उचलली जाणार आहेत का. सिंगलचा प्रयत्न केला गेलाय, स्कोर लेवल झालाय. आता इथून पुढे 3 मध्ये 1ची गरज. तीन एक इनसाइड आउट. सामना संपला आणि खिशात घातलाय विकास इलेव्हन बोलिंजने. पराभवाच्या छायामध्ये कोरोटी संघ. हार्ड लक कोरोटी. पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन टीम विकास इलेव्हन बोलिंज. सामनावीर आता झालेल्या मॅचचा खेळाडूचं नाव मिस्टर आदित्य नाईक. 2 विकेट 4 धावा. विकास पाटील वाळुंजे यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब दिला जाणार आहे.